पाकिस्तानवरील भारतीय हल्ल्यानंतर फडणवीस सरकारचा मराठ्यांवर हल्ला। मराठा समाजाने 58 मोर्चाद्वारे करोडो समाजबांधव एका आदर्श पथदर्शकपणाने रस्त्यावर उतरून सरकारचं 0 रुपयांचं नुकसान करीत आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन केलं। सरकारकडे प्रमुख मागण्यांपैकी कोपर्डी आरक्षण, आर्थिक विकास महामंडळ, शिवस्मारक, केजी ते पीजी मोफत शिक्षण, हमी भाव, वसतिगृह, सरकारी खात्यांचे आणि शैक्षणिक खाजगीकरणास विरोध यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या। आपल्या किती मागण्या मान्य झाल्या? मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश व्हावा यासाठी मागास आयोगाकडे लाखो पुराव्याची निवेदनं सुपूर्द केली। मराठा हा अनेक बाबतीत सध्याच्या ओबीसी संवर्गापेक्षाही मागास आहे। हा आयोगाचा अहवाल असतानाही सरकार आयोगाचा अहवाल गुंडाळून समाजाला फसवून मूलभूत आरक्षणाच्या ऐवजी फसवा आणि कायद्याने न टिकणाऱ्या संवर्गाची निर्मिती करून काही सवलती दिल्या। त्या अध्यादेशाने मराठ्यांना जल्लोष करायला लावला। मात्र या सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांनी वृत्तदर्पणशी बोलताना केलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक प्रकारचा आघात केलेला आहे। सारा देश हा पाकिस्तानवरील हल्ल्यामध्ये मशगूल असताना फडणवीस सरकारने मराठ्यावर जो हल्ला केलेला आहे तो असा आहे की आपण मागील अनेक वर्षापासून मराठा समाजाचा समावेश ओबीसी संवर्गात व्हावा आणि मराठ्याला ओबीसी संवर्गामध्ये आरक्षण मिळावं यासाठी लढा उभा केला। कोपर्डीच्या घटनेनंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चे निघाले। या 58 मोर्चामध्ये करोडो मराठा शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरला। आपल्या खिशातील अब्जावधी रुपये तो या आंदोलनासाठी खर्च केला आणि या आंदोलनातून सरकारचं 0 पैशाचं म्हणतो मी, रुपयांचं नाही, 0 पैशांचं एक प्रकारचं नुकसान झालेलं होतं। आपण या मोर्चामध्ये एक आदर्श असा मोर्चा म्हणून आपण एक आयडियोलॉजी दिली होती, पथदर्शक मोर्चा म्हणून आपण याची नोंद केलेली होती आणि ह्याच्यातून त्यावेळी सरकारने सांगितलं की मराठ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही मान्य करू। यामध्ये प्रामुख्यानं कोपर्डीच्या त्या ताईला 6 महिन्याच्या आत निकाल देतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणाले। शिवस्मारकाची लवकरात लवकर उभारणी करण्याचं आश्वासन दिले। त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह उभा करण्याचं आश्वासन दिले। शेतकऱ्यांच्या जो हमी भाव आहे त्या हमी भावाची अभिवचन दिले। त्याचबरोबर मराठा समाजातील आणि सर्वच समाजातील शेतकरी बांधव सध्या आत्महत्या करत आहेत, त्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करतो म्हणायला लागले। आणि त्याचबरोबर जो काही खोट्या अॅट्रॉसिटी होत होत्या आणि या खोट्या अॅट्रॉसिटीवर कुठेतरी पायबंद घालतो असं आश्वासन दिले होते। ह्याच्या व्यतिरिक्त केजी टू पीजी पर्यंत जो शिक्षण आहे तो शिक्षण मोफत मिळाला पाहिजे अशी देखील एक प्रकारची मागणी केलेली होती। अशा अनेक मागण्या या मराठा समाज आणि इतर समाजासाठी आपण त्यावेळेस मांडलेल्या होत्या। या सर्वच मागण्याला या सरकारने वाटण्याच्या अक्षता दाखवलेल्या आहेत। 25 तारखेला तुम्हाला सांगत होतो की 25 तारखेला या सरकारने जे दिलेलं आरक्षण होतं या आरक्षणाच्या अनुषंगाने ज्यांना एक प्रकारचं मुलाखती दिलेल्या होत्या, परीक्षा दिलेल्या होत्या आणि आज ना उद्या आपल्या हातामध्ये एक प्रकारचं पत्र येईल, नोकरीचं नियुक्तीचं पत्र येईल या आशेनं आज हजारो मराठा तरुण आणि तरुणी एक प्रकारचा आशेवर होत्या आणि यांना 25 तारखेला एक सरकारने अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशाद्वारे सर्वसामान्य प्रशासन विभागाने सर्वांना कळवलं की जे ESBC नावाचं जो स्वतंत्र आरक्षण दिलेलं होतं त्या आरक्षणाच्या ज्या काही नोकऱ्या आहेत त्या सर्व नोकऱ्यांना स्थगिती द्या। म्हणजेच आम्ही एक तर सुरुवातीला सांगत होतो आणि त्याला कारण दिलेले आहेत की बाबा सध्या हे आरक्षण कोर्टामध्ये आहे। असे कितीतरी निर्णय सध्या कोर्टामध्ये न्यायपालिकेमध्ये प्रलंबित आहेत। आज जर आम्ही माहिती घेतल्यानंतर लाखो न्यायालयामध्ये प्रकरणं निलंबित असताना कुठल्याही एक प्रकारच्या स्थगिती कुठल्याही प्रकरणाला दिलेली नसताना केवळ आणि केवळ मराठा समाजाच्याच या आरक्षणाला सरकारने एक प्रकारचं स्थगिती दिलेलं आहे। सरकार तर त्यावेळेस म्हणत होतं की तुम्ही जल्लोष करा आणि त्याचबरोबर टिकणारं आरक्षण आम्ही देणार आहे म्हणून इतक्या दिवस आम्ही अभ्यास करतोय, इतक्या दिवस आम्ही एक प्रकारचं त्याच्यावर काट्याकुट्या करतोय अशा पद्धतीचं एक प्रकारचं सरकारची वक्तव्य होती। आणि त्याचबरोबर आम्ही वकिलांच्या नामवंत वकिलांची फौज देखील उभा करू असं देखील एक प्रकारचं मुख्यमंत्री साहेबांनी आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाने त्यावेळेस मराठा समाजाला अभिवचन दिलेलं होतं। आणि आज कोर्टामध्ये जवळपास 3-4 महिने झाले। या 3-4 महिन्यामध्ये काहीही एक प्रकारचं निर्णायक असा एक प्रकारचं टप्प्यावर अजूनही आलेलं नाही आहे।